बिग ब्रिज रॉकी मुंबई स्कायलाइन. आर यू हॅपी? फटाके फुटताना किती मस्त. रॉकी आर यू हॅपी? हे लोक इकडे फोटो काढतात. ते काय लिहिलंय तिकडे? क्या लिखा है वो? विक्रांत. मतलब अच्छा विक्रांत अपना वो आईनेस विक्रांत. आईनेस विक्रांत. सगळे फोटो काढतात. वो है ना इसमें. हाँ है. ही बोट बघा पाठी. आर यू हॅपी रॉकी? येस व्हेरी मच. बिल्डिंग किती छान येते. मी चर्चगेटला पोहोचलोय. तुझं ते डेस्टिनेशन दाखव. ए बघ किती मोठी बस आहे डबल डेकर. इकडे सगळे लाईन लावून बसमध्ये चढतात आहे. आणि इथून ट्रॅफिक सुरू झाली आहे. आम्ही अर्ध्या तासात आलो. गेटवे ऑफ इंडिया. वाव. मी किती वर्षांनी आली इकडे. आणि ताज हॉटेल. वाव. लावायला भेटते का बघ. मी किती वर्षांनी आली इथे. इथे लावू ना सर. फाईन लावले थांबले ना पण ते लोक. किती छान गाडी आहे बाई. इथे लावू शकतो. ट्राय करूया आपण. हाय नमस्ते. कसे आहात तुम्ही सगळे. तर आम्ही गणपती विसर्जन बघायला घरातून निघालो आहोत. आणि इकडे FM वर आणि सगळ्या न्यूज चॅनलवर येत होतं की घरी राहा आणि कुठे जाऊ नका. तर आय गेस सगळ्यांनी ऐकलं म्हणून सगळे रस्ते खाली होते. आम्ही अर्ध्या तासात अंधेरीवरून इकडे चर्चगेटला पोहोचलो. आणि इकडे आहे पाठी ताज आणि तिथे आहे पाठी गेटवे ऑफ इंडिया. आणि पप्पा आता पार्क करतात इकडे. पप्पा पार्क करतात आहे. हाय. हे आहे ताज. आणि आम्ही चालत चालत चाललोय. इथे या सगळ्या बोटी आहेत आणि गर्दी आहे इथे. इथे फॉरेनर्स पण आलेत गणपती बघायला. काय बोलतात हे? ताजमहलची लाइटिंग किती छान आहे. क्या जबलपूर. व्हिडिओ काढला. आम्ही इथे फोटो काढले पाठी गेटवे ऑफ इंडियाच्या तिथे. आणि पप्पा इकडची काय स्टोरी आहे तुम्हाला? पप्पा इकडे लहानपण पप्पांचे इकडे गेले चर्चगेट मध्ये. वी आर टाउनीज. स्टोरी गेटवे ऑफ इंडिया जवळ जायचो आम्ही. आता इथे जायला नाही. जायला खूप गोल फिरून जावं लागतं म्हणून आम्ही नाही जाते. आणि बंद आहे इथे सगळं. अच्छा एवढी स्टोरी. आम्ही आलो आहोत कॉजवे कुलाबाला. आम्ही इकडून जस्ट चाललेलो तर आम्ही विचार केला की थोडं चेकआउट करू इकडे काय नवीन स्टफ आहे. तर इथे पाठी आम्ही बघतोय हे सगळं इयरिंग्स आणि गळ्यात घालायचं. इथून मी नाईट ड्रेस घेतला. तर मी रोड क्रॉस करून पुन्हा पाठी चाललोय मॅकडॉनल्ड शोधायला. हे इथलं कलेक्शन. हा छान सगळं आहे. इथले ड्रेसेस. इथे पण हे सगळं आहे. जाना यहाँ पे. हे सगळं अँटिक पण इकडे मिळतं गोष्टी. आणि हे सगळे ड्रेसेस आहेत. ड्रेसेस क्यों दिख रहे यहाँ पे कुछ क्यूट क्यूट से. हाँ देख रहे भैया. हे आहे रिंग्स. इथे सिग्नल लागलाय तर आम्ही चाललोय. यशस्वी आम्हाला कुठल्या तरी खास दुकानात घेऊन चालली आहे. आम्ही ही सगळी शॉपिंग केली आणि आता मॅकडॉनल्ड्समध्ये रॉकीसाठी प्राइस घ्यायला आलो. आम्ही ते शॉपिंग करत होतो तर हा इकडे आला. काय होतं पप्पा? आम्ही या शॉपमध्ये आलो आणि माझे ना डोळे असे एकदम विस्फारून गेलेत. एवढे सेक्सी नेकलेसेस आणि इयरिंग्स मिळालेत. खूप सारी शॉपिंग झाली. फक्त एक्सेसरीज आम्ही विकत घेतल्यात. आणि आता रॉकी रडायला लागला तर आम्ही कारमध्ये परत चाललो. रॉकीसाठी इथून कार घेतली आणि आता आम्ही धावत धावत चाललोय कारमध्ये परत. आम्ही गाडीत गेलेलो मग आम्ही पुन्हा बाहेर आलो कारण एक शॉपमध्ये ना कार्स आम्ही घेऊन गेलेलो. ते माझ्या भावाला खूप आवडले तर तिकडे आम्ही पुन्हा अजून कार्स घ्यायला आलो. आणि घेता घेता मी अजून एक ड्रेस विकत घेतला. मी तुम्हाला कार्स दाखवतो. हे लोक इथे कार्स बघतात. दिखा दिखा. नाईस. नमो नमो कर. नमो नमो कर. ते बघ किती गुड बॉय रे. बापरे. गणपती बाप्पा मोरया. अरे कितना बड़ा गणपति. वीडियो लेना. लिया इधर से लेना. हाँ वाव. टॅग कर. किती छान.
माझी खिडकी खोल, माझी खिडकी खोल. काय भारी शॉपिंग झाली यार. हे बघा थोडं मेसी आहे. कपडे घेतले खूप सारे, नाईट ड्रेस आणि टॉप आणि काय काय. झाराचा टॉप मिळाला मला 300 रुपयामध्ये. आणि हे मला नेकलेसेस खूप छान छान मिळाले. हे सगळे बघा ना, लटकन आल्या बघा किती छान बटरफ्लाय आणि असं सगळे आहेत. आणि हे बघा हे नेकलेस क्वालिटी वाईज एवढं छान आहे. झुमके घेतले, हे इयरिंग्स. खूप मस्त शॉपिंग झाली यार. आय लव्ह इट.